केंद्राने हिट अँड रन प्रकरणी केलेल्या कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी संप पुकारल्याने पुणे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळालं। जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। हिट अँड रन कायदा विरोधामध्ये ट्रक चालक यांचा संप असल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या। भिवंडी शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल घेण्यासाठी एकच गर्दी केली। पेट्रोल पंप मालकांनी गर्दी पाहताच पेट्रोल पंप बंद केले। सकाळी 6 वाजता पेट्रोल पंप पुन्हा सुरू राहणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली। तसेच 4 दिवस चालेल एवढा पेट्रोल असल्याची माहिती यावेळेस देण्यात आलेली आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंप हे सुरळीत सुरू राहणार आहे। पोलीस प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये इंधन टंचाई निर्माण केली जात असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची पंपावर गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळालं। ट्रक आणि टँकर चालकांचा संप सुरू असल्याने इंधन टंचाई निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये देखील अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपण्याच्या मार्गावर आहेत। अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या। बंदमध्ये पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकर चालक देखील सहभागी झाल्याने पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर तुफान गर्दी केल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात सर्वत्र दिसून आलं। केंद्र सरकारने नवीन मोटर वाहन कायदा तयार केला आहे। नवीन कायदा रद्द करावी मागणी करत बीपीसीएल, एचपीएसएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी 3 दिवसीय संप पुकारला। यामुळे सायंकाळपासून जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यास तोबा गर्दी केली होती। तर पेट्रोल पंपावर जेवढे शिल्लक पेट्रोल आहे तेवढ्या संपल्यानंतर पेट्रोल पंपही बंद पडणार आहेत। त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त पेट्रोल आपल्या गाडीत टाकून घेत आहेत। केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या मोटर वाहन धोरणाच्या विरोधामध्ये इंधन वाहतूकदार चालक पुढील 3 दिवस संपावर जाणार असल्याने इंधन वाहतूक पूर्णतः ठप्प होणार आहे। याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो। त्यामुळे इंधन भरण्यासाठी ज्या पेट्रोल डिझेल पंपांवर इंधन शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली असून पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते। मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये नगर जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदवला। दरम्यान टँकर चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी दिसून आली। सर्व पेट्रोल पंप खुले राहतील। ट्रक चालकांच्या संपाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली दारूवाला यांनी दिली आहे। केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्यानंतर वाहतूकदारांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यात। नवा कायदा लागू होऊ देणार नाही असा कठोर इशारा वाहतूकदारांनी केंद्राला दिलाय। गोंदियामध्ये टँकर चालकांच्या संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय। खासगी शाळेतील बस चालक सुद्धा संपात सहभागी झालेत। आता अनेक शाळांनी ऑनलाईन शिकवणीचा पर्याय निवडलेला आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळाने तलावाने तळ गाठलेला आहे। यावेळेस 350 एफसीएमसी एवढीच तलावाची क्षमता आहे। मात्र यंदा कमी पावसाअभावी हा तलाव डिसेंबर महिन्याच्या अखेर पूर्णपणे आटलेला आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नकाने तलावाने तळ गाठलेला असून धुळेकरांची चिंता वाढलेली आहे। पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होत असल्यामुळे यावर शासनाने बंदी घातली आहे। नायलॉन मांजा विक्री करू नये असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। असंच आवाहन करून सुद्धा व्यावसायिक पतंगांसोबत चायनीज नायलॉन मांजा विक्री करत असताना पोलिसांना आढळून आल्याने या पथकाने रात्री उशिरा 2 ठिकाणी छापे मारून 1,02,000 रुपयांचा मांजा जप्त केलेला आहे। दोघांवर हिंगोलीच्या शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेशन दुकानावर बेमुदत संपावर गेले असून 14 सूत्रे कार्यक्रम मंजूर करावा केंद्र आणि राज्य सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 999 रेशन दुकानदार हे संपावर गेलेले आहेत।
सिंदखेड राजा विकास आराखडा तात्काळ मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजवाड्यासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन सुरू झालं। सातत्याने सरकार दरबारी मागणी करून देखील सरकार जिजाऊंच्या या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। संत शिरोमणी आचार्य श्री 208 विद्यासागर महाराज यांचे शिष्य परमपूज्य मुनिश्री 108 पूज्य सागर महाराज व एलक श्री 105 धैर्यसागर महाराज यांच्या सानिध्यामध्ये सकल दिगंबर जैन समाजातर्फे भातुकली ते अमरावती शहर अशी विदर्भातील सर्वात मोठी 18 किलोमीटरची भव्य पदयात्रा आणि रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या वर्षभरात ग्राहकांची चांदी झाली आहे तर त्यांना सोन्यासारखा परतावा मिळालेला आहे। सोने चांदीचे ग्राहकांना धक्का दिला असला तरी गुंतवणूकदारांना मात्र जोरदार फायदा झालेला आहे। गुंतवणूकदारांना सोने प्रति ग्रॅम 8,779 रुपयांनी तर चांदी किलोमागे 7,200 रुपयांनी वर्षभरात महागली आहे। अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। यापूर्वी प्रभुरामांच्या 3 पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली। देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीची निवड करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली आहे। ओडिशा राज्यातील 12व्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरामध्ये प्रशासनाने 1 जानेवारी 2024 पासून दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू केलेला आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांनी व्यवस्थित कपडे घालून न आल्यास त्यांना दर्शन घेऊ दिले जाणार नाही। फाटके जीन्स, स्कर्ट असे पारदर्शी कपडे जर घालून आले तर भाविकांना दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे।